हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, असे अनेक जण आहेत जे वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत, पण ते त्यांचं वजन कमी होत नाही कारण त्यांचा खाण्यावर कंट्रोल राहत नाहीये आणि त्यामध्ये त्यांची काही चूक नसते। बॉडी वेटनुसार त्यांना तशा क्रेविंग्स होत असतात आणि मी सतत म्हणते की आपलं शरीर हे सवयींचं गुलाम असतं, जी सवय आपण लावून ते तसं काम करतं। सो भूक लागल्यानंतर वजन कमी करायचं आहे म्हणून न खाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। भूक लागल्यावर खायचं पण प्रमाणात, पण तुम्ही अशा काही गोष्टी खाल्ल्या ज्याने बराच वेळ तुमचं पोट जर भरलेलं राहिलं तर तुमचं सतत खाणं ऑटोमॅटिक बंद होईल। सो मुद्द्यावर येऊयात। बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो की मी डाएट करते पण चपाती सोडू शकत नाही, आणि खरं सांगायचं तर चपाती सोडण्याची गरजही नसते। फक्त एक छोटासा बदल तुम्ही जर केला तर ती चपाती तुमचं वजन जे आहे ते कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते। तर काय करायचं आहे, फक्त गव्हाचं पीठ जर तुम्ही वापरलं तर ते पटकन पचतं आणि लवकर भूक लागते, पण गव्हाच्या पिठात फायबर, प्रोटीन असलेली इतर पिठं जर तुम्ही मिसळली तर तुमचं पोट जास्त वेळ भरलेले राहतं आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते। सो मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की चपातीच्या पिठात तुम्ही अशी कोणती पिठं आहे ज्याचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला मिक्स करायचे आहे, आणि त्याची चपाती जर तुम्ही खाल्ली तर तुमचं पोट जे आहे ते भरपूर वेळ भरलेले राहील। त्यामुळे तुम्हाला जी सतत खाण्याची सवय आहे त्यावर नक्कीच कंट्रोल होईल। सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ। ज्वारी फायबरने भरपूर असते, त्यामुळे पोट साफ राहतं, गॅस आणि फुगणं कमी होतं आणि भूक उशिरा लागते। वजन कमी करताना सतत भूक लागते आणि अशा तक्रारींसाठी ज्वारी हा बेस्ट ऑप्शन आहे। आता दुसरं महत्त्वाचं पीठ म्हणजे बाजरीचं पीठ। आता बाजरी आपल्या बॉडीला थंड ठेवते, डायजेशन सुधारतं आणि गोड खाण्याची क्रेविंग कमी करते, आणि ज्यांना डाएट करताना क्रेविंग जास्त होतात त्यांच्यासाठी तर हे फार उपयोगी आहे। तिसरं पीठ म्हणजे नाचणीचं पीठ। नाचणी कॅल्शियमसाठी बेस्ट आहे, ती पचायला वेळ घेते, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते आणि पोट खूप वेळ भरलेलं ठेवते। महिलांसाठी नाचणी विशेष फायदेशीर आहे कारण का ती हाडं मजबूत ठेवते आणि कमजोरी कमी करते। चौथं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ। वजन कमी करताना प्रोटीन खूप गरजेचं असतं। चणा डाळीचं पीठ मसल्स टिकवायला मदत करतं आणि फॅट बर्न होण्यासाठी उपयोगी ठरतं। आता ही सगळी पिठं मिसळायची कशी ते पाहूयात। तर 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बाजरी किंवा नाचणीचे पीठ आणि 2 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून नेहमीसारखं कणिक मळायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या चपात्या बनवायच्या आहेत। आता ऑफकोर्स याची चव तुम्हाला सुरुवातीला झेपणार नाही, पण तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या आवडीचं काहीतरी ॲड करू शकता आणि सगळंच तुम्हाला हवं तसं होणार नाही आहे। सो तुम्हाला हे करावं लागेल, आणि या चपातीचे भरपूर फायदे आहेत। ते म्हणजे काय, तर भूक नियंत्रणात राहते, जास्त वेळ पोट भरलेलं राहतं, उगाच खाण्याची सवय जी आहे ती कमी होते, पोट साफ राहतं आणि ब्लड शुगर स्टेबल राहतं। त्यामुळे बॉडीमध्ये फॅट जे आपलं स्टोअर होतं ती कमी होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट करत असल्याचा त्रास होत नाही कारण आपण चपाती खातोय, फक्त थोडी शहाणपणाने। सो वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नाही, तर योग्य पद्धतीने खाणं। सो या आज ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, आणि जर तुम्हाला सतत खाण्याची सवय असेल तर तुम्ही खा, पण थोडं प्रमाणात खा, जेणेकरून फॅट साचणार नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।